लॉग इन करा मुंबईतक.in वर। आज सकाळी अध्यक्ष मोदी काही विषय नोकरीच्या बाबतीमध्ये निघाले होते, पण कदाचित ही माहिती सभागृहाकडे नव्हती आणि त्यामुळे कदाचित शासनाच्या वतीने माहिती पुढे आलेली नाही। पण मी सुद्धा या चर्चेच्या निमित्ताने सभागृहाला काही गोष्टीची अवगत मला करायचं आहे। एक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी एसईबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा म्हणजे मागासवर्गीयांसाठी लागू असलेली जी वयोमर्यादा आहे ती आपण 43 वर्षापर्यंत वयाच्या 43 पर्यंत आपण त्यांना वाढवून दिलेली आहे। मला मुद्दाम सांगितलं पाहिजे सकाळी पासून कुठपर्यंत 43 आता मला वाटतं पहिल्या वयाची मर्यादा 43 वर्ष आता जी मर्यादा आहे ती ओपनला वेगळी आहे। ओपन पेक्षा मला वाटतं ही आपण 3 का 4 वर्षांनी काहीतरी करत आहोत। 43 वर्षांनी आपण वाढवत आहोत वयामध्ये। सकाळी हा प्रश्न सभागृहात निघाला होता आणि म्हणून मला सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय घेतलेला आहे की त्यांची वयोमर्यादा ज्यांची आहे लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी एसईबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा जी आहे ती 43 वर्षापर्यंत आपण वाढवली आहे आणि शासनाची मान्यता ह्याला देण्यात आलेली आहे। नंतर एसईबीसी संवर्गासाठी फीजमध्ये सवलत देण्याचा निर्णय सुद्धा आपण घेतलेला आहे। फीजमध्ये सवलत 43 ईएसबीसी अंतर्गत झालेल्या नियुक्त्या कायम करण्याचा निर्णय सुद्धा आपण घेतला। आपल्याला 2014 मध्ये ईएसबीसी मध्ये सिलेक्ट झाली काही लोक होती, मध्यंतरी स्थगिती आली, त्यांचे काय प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यामुळे ईएसबीसी अंतर्गत झालेल्या नियुक्त्या सुद्धा कायम करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। आणि ईएसबीसीला मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे 11 महिन्यासाठी दिलेल्या नियुक्त्या हाही म्हणजे आपण मध्यंतरीच्या काळामध्ये स्थगिती आल्यामुळे काही लोकांना 11 महिन्याच्या नियुक्त्या दिल्या होत्या त्या सुद्धा आता कायम करण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर एसईबीसी मधून ज्या विद्यार्थ्यांच्या शिफारसी 9/9/2020 पूर्वी झालेल्या आहेत त्यांची अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत अशा निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधितज्ञांचे अभिप्राय घेऊन नंतर निर्णय घेतला जाईल। मुद्दा एवढाच आहे की सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु या स्थगितीमुळे काही प्रश्न निर्माण झाले अशी काही सेक्शन आहे की ज्या बाबतीमध्ये आमचं कन्सल्टेशन सध्या सुरू आहे आणि तोही निर्णय आम्ही घेण्याच्या मनस्थितीमध्ये पण सब्जेक्ट टू कायदेशीर त्याच्यामध्ये जे अभिप्राय येतील त्याप्रमाणे निर्णय घेता येईल। आणि ज्या उमेदवारांना अद्याप आयोगाकडून शिफारसी झालेल्या नाहीत व त्यांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू आहे अशा एसईबीसी उमेदवारांना ओपन किंवा ईडब्ल्यूएस मधून निवड होण्याबाबत ऑप्शन देण्यात येईल व असा पर्याय विचारात घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे दोन्ही ऑप्शन ठेवले आहेत की ज्यांना ईडब्ल्यूएस मध्ये जायचं ईडब्ल्यूएस मध्ये जावं किंवा ज्यांना ओपन मध्ये जायचं ओपन मध्ये जावं, जे निकषात जे बसतात त्या पद्धतीने त्यांना जाता यावं। अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने हा अध्यक्ष महोदय निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यामुळे आजचा जो ठराव आहे तो प्रामुख्याने केंद्र सरकारने 50% मर्यादा शिथिल करावी आणि योग्य ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारची शिफारस अध्यक्ष महोदय हे सभागृह या ठिकाणी करत आहे। धन्यवाद। लॉग इन करा मुंबईतक.in वर।